कशाडी बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळती जी आहे ही सुरू झालेली आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय की अशा पद्धतीनं गळतीचं प्रमाण जे आहे हे वाढलेलं आहे। मागील काही दिवसांमधून कशाडी घाटाच्या ज्या 2 लेन आहेत त्या 2 लेनमधून लिकेजचं प्रमाण जे आहे हे वाढत होतं, त्याच्यावरती काम करण्यात आलं। मात्र सध्या या ठिकाणी जी दुसरी लाईन चालू झालेली आहे त्याच्यामध्ये गळती जी आहे बोगद्यामधली हे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आपल्याला पाहायला मिळते। मागील काही दिवसांपासून या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि यामुळेच ही गळती वाढली असावी असा अंदाज आहे। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगद्यामध्ये पाणी नेमकं कशामुळे येतंय हे काय स्पष्ट होत नाही आहे। मात्र जे 3 ते 4 पॉईंट होते त्यामध्ये जी गळती होती ती थांबवण्यामध्ये तिथं यश आलं होतं। काम आहे काँक्रीटचं हे पुन्हा बोगद्यात करण्यात आलं होतं आणि असलेली गळती थांबवण्यात आली होती। मात्र पुन्हा एकदा आजपासून मोठ्या प्रमाणात तिथं गळती झालेली आपल्याला पाहायला मिळते। वारंवार गळती या बोगद्यामध्ये होत असते, छोट्या प्रमाणात ह्या गळतीचं प्रमाण होतं। मात्र सध्या या ठिकाणी गळतीचं प्रमाण हे वाढलेलं आहे। धबधब्याचं स्वरूप जे आहे हे या बोगद्यामध्ये पाहायला मिळते। म्हणजे पावसाचं प्रमाण ज्या प्रमाणात बाहेर असतं तशाच पद्धतीचं प्रमाण हे आतमध्ये आहे। वातावरण पावसाचं आहे हेच वातावरण बोगद्यामध्ये पाहायला मिळतं। इथून जाणारी वाहनं आहेत ही हळूवार जात असतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असं पावसाचं पाणी पडतं आहे, तसं बोगदा लिकेज होऊन मोठ्या प्रमाणामध्ये धबधब्यासारखं पाणी जे आहे हे या ठिकाणी पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। पुढे शरणसह कृषकांत सहगावकर, श्रीलन मराठी, पेठ, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।